यश, आजोबा परीशी बोलले. आजोबा परीशी कसं काय? ऍक्च्युली परीने एका कवितेच्या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि आजोबांनी तिला कविता सांगितली. परीचं नाव ऐकल्यावर आजोबा. तेच, त्यांना परीबद्दल काहीच माहिती नाहीये यश. म्हणजे त्यांना त्या दिवशी हॉटेलमध्ये काय घडलं होतं काहीच आठवत नाहीये. म्हणजे परीच्या नावावर ते रिॲक्ट पण नाही झाले. त्यांनी तो विषय पण नाही काढला. परीचा धसका घेतलाय त्यांनी. मला खरंच काही. बंडू काकांचा फोन. बंडू काका, बघ फोन घे ना. हॅलो. हॅलो फ्रेंड. हाय फ्रेंड, काय म्हणते? मला कॉम्पिटिशन मध्ये फर्स्ट प्राइज मिळालंय. अरे वाह, कॉंग्रॅच्युलेशन्स, क्या बात है. आणि मला मेडल सुद्धा मिळालंय. वाव, रिअली? ए फ्रेंड, आता पार्टी पाहिजे. हा, हो, पाणीपुरीची पार्टी करूया. ओके, डन. अगं परी. पण फ्रेंड, आईला नको सांगूस. हा, आई घरी आल्यावर मला तिला सरप्राईज द्यायचे. ती मेडल बघून खूप खुश होईल. ओके. फ्रेंड, मला ती कविता आजोबांनी सांगितलेली. मला त्यांना भेटायचे, मेडल दाखवायचे. शुअर. त्यांनीच मला बोलवलंय. मी कधी येऊ त्यांना भेटायला? तू ये ना बच्चा, नक्की. हे बघ, मी तुला घेऊन येईन इथे. पण आता त्यांची तब्येत थोडी बरी नाहीये ना. थोडं त्यांना बरं वाटलं की मग आपण येऊया. ओके. हो, आणि त्यांना सांग की मला मेडल मिळालंय. आणि आईला सांगू नकोस, नाहीतर मी तुझ्याशी बोलणार नाही. नाही नाही सांगणार मी तिला. बाय. काय म्हणाली परी? ती खूप खुश होती ना. तिला मला काहीतरी सरप्राईज द्यायचंय ना. हो. परीने प्रॉमिस दिले का की आईला सांगायचं नाही? ठीक आहे, फक्त हो नाही मध्ये सांग. ती ही कॉम्पिटिशन जिंकली. हो, पण प्लीज तिला सांगू नको मी तुला सांगितलंय. ओके. तू जेव्हा तिला भेटशील संध्याकाळी तेव्हा असं दाखव की तिच्याकडूनच तुला कळलंय. आज ना मला खूप छान वाटतंय. परीला बक्षीस मिळालं आणि तिला सगळ्यात आधी मला फोन करून सांगावं असं वाटलं. पण फ्रेंड तिला जवळचाच आहे. हो, पण आईच्या आधी ती फ्रेंडला कळवेल असं वाटलं नव्हतं ग मला. आज एकदम बाबावाला फिलिंग आलंय मला. आईला वगळून बाबाचं आणि लेकीचं एखादं सिक्रेट असणं, ती गोडवा आहे ना यात. फ्रेंडचा बाबा होतोय. तुझ्यामुळे आमचं बॉन्डिंग आहे नेहा. पण आज ना परीच्या आणि माझ्या नात्यातला एक धागा सापडल्यासारखं वाटतोय मला. मलाही खूप छान वाटतंय यश. पण आजोबा. तू आजोबांची नको काळजी करू. आय एम व्हेरी शुअर आजोबा एकदा परीला भेटले ना की ते सगळं विसरून लगेच स्वीकारतील आपल्या परीला. फक्त त्यांना ना थोडं बरं वाटू दे. मग आपण शांतपणे सांगू त्यांना आपल्या परीबद्दल. चल, मी निघतो आता. मलाही 2 क्लायंट मीटिंग्स आहेत. मी त्या संपवतो आणि डायरेक्टली तुझ्या घरी पोहोचतो. मग आपण मिळून परीला सरप्राईज देऊ. आणि जर का तू माझ्या आधी पोहोचलीस आणि काही प्लॅन केला तर प्लीज माझ्याशिवाय काही करू नका. ओके. तुझ्याशिवाय काही प्लॅन करणार का आम्ही? तू निघ आता, उशीर होतोय. आणि ऑल द बेस्ट. लेकीने बक्षीस मिळवलंय. बापाला पण आता मीटिंग्स क्रॅक करून प्रोजेक्ट मिळवायलाच हवं. हसतेच काय? विश मी लक. आत्ता दिलं ना ऑल द बेस्ट. विश मी गुड लक नेहा. गुड लक.
गुड लक. मी तुम्हाला आजोबांच्या गोळ्या सांगून ठेवते, त्या वेळेला त्या गोळ्या त्यांना द्यायच्या. ओके मॅडम. हे बघा, ही गोळी आहे ना, ही ब्रेकफास्ट नंतर 2 गोळ्या. हां, ही एक गोळी सकाळच्या जेवणाच्या आधी, ह्या 2 गोळ्या जेवणानंतर सकाळच्या, आणि ह्या 2 गोळ्या रात्रीच्या जेवणानंतर. ठीक आहे. आणि आजोबांचं जेवण आहे ना एकदम साधं करा. ठीक आहे. मसाले नाही, तुपकट नाही, तेलकट नाही. आणि जर त्यांना वरण भात खावासा वाटला तर फक्त मुगाच्या डाळीचं वरण. ठीक आहे. आणि रात्री भाज्यांचं सूप. ठीक आहे. आता फक्त एकदा जाऊन चेक करा ना, आजोबांना काही हवंय नको असेल तर. ओके. अरे काका, या ना काका. नंतर वास. नाही काका, काय हरकत नाही, या ना. तू कामात असेल तर नंतर येतो ना मी. नाही, ते आजोबांच्या जेवणाबद्दल सांगत होते. अरे बघितलं मी ते गोळ्या आणि जेवणाचं तू देत होतीस. एवढं मनापासून आपुलकीने पप्पांचं करणारं कोणतरी घरात आहे ते बघून खरंच खूप खूप आनंद झाला मला. तुला खूप लाख लाख आशीर्वाद आहेत नेहा. नेहा म्हटलं तर चालेल ना तुला? हो चालेल. हा ते हा हे काय? यशला खूप आवडायचे लहानपणी. रोज मागे लागायचा तो. गोळ्या घेऊन रोज आणायचो मी. परीसाठी घेऊन आलं. लहान मुलांना काय आवडतं तेच कळत नाही. मला यशला आवडतात तेच घेऊया म्हणून घेऊन आलो त्यासाठी. तिला आवडेल की नाही काय माहिती नाही मला. खूप आवडतील काका. मला एक सांगायचं होतं तुला. खूप करतेस तू ह्या घरासाठी. खूप खूप करतेस पप्पांसाठी. तू खूप गुणी मुलगी आहेस नेहा. एकदम एकदम छान. माया यश सारखी आहेस तू. तुम्ही खूप विचार करून निर्णय घेतलेला असणार आहे तू सगळा. तुम्ही खूप दोघं पण एकदम समजूतदार आहे आणि तुम्हाला प्रायोरिटी काय ती कळते तुम्हाला दोघांना. पण तरी सुद्धा प्लीज माया यशला सोडू नकोस कधी. समजून घे त्याला. सांभाळून घे तू. तो पण खूप चांगला आहे. तुला त्रास नाही देणार तरी तुला पण छान ठेवणार तो. यश वरती माझा खूप एकदम वीक पॉइंट आहे माझा. त्याला काहीतरी झालं ना तर खूप त्रास होतो मला. नको सोडू त्याला. तू जायचं असेल ना तुला घरी परीसाठी गाठले. सोडू नको माझ्या यश. याचा फोन अजूनही का स्विच ऑफ आहे? परी वाट बघत असेल ना, जिन्यांवर बसली असेल. मला निघायला हवं, पण मग आजोबांना सांगते तुम्ही लवकर झोपा, म्हणजे ते झोपल्यावर मला घरी जाता येईल. त्या राजाला एकच राणी, त्या राणीला एकच वेणी, वेणीमध्ये एकच फूल, कानामध्ये एकच. आजोबांना काय सांगून निघू? मी घरी जातीये असं कसं सांगू?
ठरलं. का झालं आजोबा, काही हवंय का? अरे त्या आपला प्रोजेक्टर या रूम मध्ये आण आणि रेडी कर जरा. आणि स्टडी रूम मधल्या सगळ्या कॅसेट्स आणि सीडी ज्या काही आहेत ते घेऊन ये इकडे. चला कामाला लागा. काय झालं आजोबा? आज रात्रीचं जेवण झालं की तुझ्यासाठी खास असं काहीतरी आहे. रात्री? अगं तसाही मी रात्रीचा लवकर जेवतो, मग निवांत वेळ असतो. त्या गोड मुलीने मला कितीतरी वर्ष मागे नेलं ग एकदम. तिचा तो आवाज, माझी चौकशी जशी तिने केली ना, त्याच्यातला खरेपणा. काय नाव काय म्हणालीस का तिचं? हा परी. परी, हम्म. खरं सांगू, माझं यशही लहानपणी असाच होता ग. अरे असं चुटून चुटून बोलायचं ना, त्याच्या असंख्य आठवणी आहेत माझ्याकडे. या सगळ्या मी अशा जपून ठेवल्या आहेत सगळ्या आठवणी. आज त्याची एक तुला गंमत दाखवणार आहे. आजोबा उगाच रात्री कशाला? तुमची झोप मोड पण होईल आणि उगाच त्रास. त्रास कसला आलाय त्यात? जुन्या आठवणी उलगडण्यामध्ये काही त्रास नसतो. जपलेल्या आठवणींचं गाठोडं एकदा असं उलगडलं ना की कधी काय सापडेल काही सांगता येत नाही. जादूचा पिटारा असतो. आजोबा पण अगं सुनबाई, आता मला कुठलंही कारण नको आहे. आपलं ठरलंय ना. अरे देवा, कसं सांगू आजोबांना? रात्री इथे थांबले तर परीचं काय? नेहाला फोन केला पाहिजे की परी कुठे गेली. परी, हळू हळू हळू. अगं केव्हाची ते मेडल घेऊन फिरतीयेस? काकू, मी छान कविता म्हणाली ना? हो ग, तू कविता म्हणत होतीस ना, तेव्हा मला तुझं इतकं कौतुक वाटलं म्हणून सांगू. गुणाची माझी बाय ती. आता आपण ते मेडल देवासमोर ठेवूया आणि आईला फोन करूया, म्हणजे मग ती येताना काहीतरी स्पेशल घेऊन येईल. काय? नाही, आईला सांगायचं नाही. आईला सरप्राईज आहे. असं होय? फक्त मी फ्रेंडला सांगितलंय. आईला सांगू नको असं मी त्याला सांगितलंय. त्यांनी मला प्रॉमिस केलंय. अगं पण ती रागावली म्हणजे? इतर सगळ्यांना सांगितलं आणि मला तेवढं सांगितलं नाहीस असं म्हणाली म्हणजे? मला माहितीये तिचा राग कसा काढायचा. बघ, आईचाच फोन आलाय. आई घरी येत असेल तर तिला सांगू नका, मी तिकडे लपते. बरोबर. हा बोल नेहा. ऐका ना काकू, आज मला रात्री यायला थोडा उशीर होईल. का ग? आजोबांची तब्येत बरी आहे ना? नाही, आजोबांची तब्येत बरी आहे, पण त्यांना माझ्याशी जरा बोलायचंय. तर ते म्हणाले जेवण झाल्यावर आपण जरा बोलू म्हणून. आणि मग मला नाही पण सांगता येत नाहीये. काकू आली का? हा आलं लक्षात. ऐका ना काकू, मला परीची जरा काळजी वाटतेय. तिला सांगा प्लीज, मला उशीर होईल यायला. ती वाट बघत असेल तर तिला उगाच वाईट वाटेल. तशी ती समजूतदार आहे, पण तरी लहान आहे ना अजून. मी सांगते हा तिला, तू काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत. तू सांभाळून ये म्हणजे झालं. हो, ठेवते हा काकू. हो. इकडे हे बघ, आईला यायला ना जरा जास्त उशीर होणार आहे. आपण तोपर्यंत खेळूया. मग आई रात्री आली की तू लपून बस आणि आईला सरप्राईज दे. हा चालेल? शान माझे बाळ. चल आज. सर अल्बम ठेवते ते. आजोबा, तुम्ही गोळ्या घेतल्या? अगं आता मी बरा आहे. रोज रोज कशाला हव्यात त्या गोळ्या? असं कसं आजोबा, गोळ्या तर घ्याव्याच लागणार. नको वाटतं ग. आजोबा, जर तुम्ही गोळ्या नाही घेतल्या ना तर तुम्हाला इंजेक्शन घ्यावं लागेल.
आणि मग रोज रोज डॉक्टर येऊन ते इंजेक्शन टोचेल, त्रास होईल ना उगाच. आणि तुम्हाला घोटभर चहा पण नाही मिळणार हा मग. नाही नाही. तुझ्या हातचा चहा तर हवाच मला. गोळ्या घ्या. कमाल आहे. माझ्यामुळे तू आई व्हायच्या आधीच आई झालीस. दे आण, मी गोळी घेतो ते. हे सगळं लवकरात लवकर संपून घरी गेलं पाहिजे. परी वाट बघत असेल. अगं काय करतेस तू? हात नको लो अल्बमला, ठेव तिकडे. इकडे इकडे तू. हा, नवऱ्याच्या फोटोचा अल्बम पाहिजे घाई झाली तुला. पण एक लक्षात ठेव, यश आल्याशिवाय एकाही अल्बमला हात लावायचा नाहीये. जरा धीर धरवत नाहीये तुला. हरकत नाही. फोन कर त्याला, तू कुठपर्यंत आले ते पहा. आजोबा फोन नॉट रिचेबल येतो. अजून मीटिंग मध्ये असेल कदाचित. मग ठीक आहे, हरकत नाही. तू आधी जेवून घे, नंतर बघूया फोटो. हो. वहिनी, ओ वहिनी ऐका ना. मिथिला, माझ्या कपाळावरच्या आठ्या दिसतंय तुला? काय आठ्या? मोज जरा किती आहेत? पण आठ्या कशाला मोजायच्या बहिणी? आठ्यांमुळे ना तुमची गरिबी कळते. ओय, तू काय सांगायला आली ती? अहो पप्पानी ना नेहाला घरी थांबून घेतलंय हो. मग हो मग काय बहिणी, ती वेळेत घरी कशी पोहोचणार? घरी तिची लहान मुलगी आहे ना, ती पण तर वाट बघत असेल. मग तू जातेस का नेहाच्या घरी तिच्या मुलीची काळजी घ्यायला? कोण मी? कसं आहे ना, ती तिच्या मुलीची काळजी घेईल, आपण का मध्ये मध्ये लोडबुड करायची? तुला मी सांगते कसं आहे ना मिथिला, लहान मुलांचे ना सगळेच हट्ट आपण पुरवायचे नसतात. म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण त्यांच्या कलाने घेतोय आणि आपण त्यांना वस्तू देतोय, पण ते जे जे मागतील ते त्यांना कधीच द्यायचं नसतं. ओके, त्यांना थोडंसं तरी नाही. आणि तसंही तुला काय कळतंय लहान मुलांची काळजी कशी घ्यायची ते? तुला ना धड मूल ना अक्कल. तू ना धड आई झालीस. आणि एनिवेज, नेहाला ना पप्पा त्यांची नाचून समजतात म्हणून त्यांनी हक्काने थांबवले. सो राहू देत. पण वहिनी, त्या मुलीचं परीचं काय? हे तू जे काही आभाळ कोसळल्यासारखी धावत आलीस ना का? नाही म्हणजे नेहाबद्दल तुला एवढा पुळका का आलाय? मिथिला, काय नेहाला बघून तुला सुद्धा आई होण्याची स्वप्न पडायला लागलीत का ग? नाही, आई बनशील तेव्हा बनशील, पण धड बायको तर बन. अरे वा, आज नेहाला थांबावं लागतंय. लाडक्या लेकीसाठी तळमळणार ना ती बिचारी. आज खूपच मज्जा येणार.